रात्र 10वी. पर्णकुटी. मला पण ने रे भाऊ गोष्ट ऐकायला. रोज रोज तूच जातोस. आई सांग ना ग भाऊला, मला पण घेऊन जायला. वच्छी भाऊच्या पाठीमागे लागली होती. ती पंगायला लागशील, तू कशाला येतेस तिथे, भाऊ म्हणाला. ने रे तिला सुद्धा, ती पण ऐकेल. चांगलं असेल तर सर्वांनी ऐकावं. मी सुद्धा आली असते, पण हे घरातलं आवरता आवरता रात्र होते, आई म्हणाली. शेजारची भीमी जाते, ती हंशी जाते, हरणीला पण तिचा भाऊ नेतो. तू नाही का रे माझा भाऊ, वच्ची केविलवाणी होऊन आपल्या भाऊच्या हृदयाला पाझर फोडत म्हणाले. चल मग, तिथे मला झोप येते, चल घरी, अशी मला घाई लावली तर बघ, असं बजावून वच्छीला घेऊन तिचा भाऊ आश्रमात आला. आश्रमातील ही गोष्टीरूपे प्रवचने ऐकायला मुलं देखील येऊ लागली होती. मोठी माणसं देखील ज्यांना वेळ होता ते पण येत असत. वच्छी आणि तिचा भाऊ आला तेव्हा गोष्ट सुरू झाली होती. शेवटी माझ्या वडिलांना त्यांच्या भावांनी घराबाहेर हुसकून दिले. बंदकी. या भारतवर्षात भाऊबंदकी फार आहे. कौरव पांडवांच्या वेळेपासून ती आहे, अजूनही ती आहे. भावाभावांमध्ये जिथे प्रेम नाही तिथे स्वातंत्र्य कसं नांदेल, मोक्ष कसा राहील. ज्या घरात माझे वडील लहानाचे मोठे झाले, ज्या घरात 30 वर्ष बरा वाईट संसार केला, ज्या घरात त्यांनी इतर सर्वांना दही दूध दिले पण स्वतः मात्र चिंचचं सारच खाल्लं, ज्या घरात राहून त्यांनी भावा बहिणीची लग्न केली, त्यांच्या हौशी पुरवल्या, त्या घरातून त्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले. घरात आईलाही अपमानकारक बोलणी सोसावी लागली. त्यावेळी आम्ही लहान होतो. आई त्या विभक्त होण्याच्या वेळी डोळ्यात पाणी आणून कधीकधी त्या गोष्टी सांगत असे. तो दिवस मला अजूनही आठवतो. आमच्या गावात माघी चतुर्थीचा गणपती उत्सव होता. त्यावेळी अभ्यंकर हे प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार आमच्या गावात आले होते. त्यांचं कीर्तन होतं. गावातील सारी मंडळी देवळात कथेला गेली होती. आम्ही त्या रात्री कथेला आम्हाला जाऊ दिले नाही. आम्ही झोपून गेलो होतो. रात्री 9-10च्या सुमारास आईने आम्हाला उठवले. माझे आईबाप त्यावेळी घरातून बाहेर पडत होते. आईच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. ज्या घरात राहून तिने मोऱ्या गाईचे दूध काढले, गडी माणसांना जेवायला पोटभर घातले, ज्या घरात एकेकाळी ती सोन्याने नटून मिरवत होती, ते घर, ते गोकुळ सोडून ती बाहेर पडत होती. दिवसा लाज म्हणून रात्री बाहेर पडत होती. माझा धाकटा भाऊ तिच्या कडेवर होता. यशवंताच्या पाठचा तो भाऊ. वडील पुढे झाले, त्यांच्या पाठोपाठ आई, आणि मग मी मुकाट्याने जात होतो. कुठं जात होतो? आईच्या माहेरी जात होतो. गावातच आईचे माहेर होते. आजोळच्या घरी त्यावेळी कोणी नव्हतं. आजी आजोबा पुण्याला मुलाकडे गेली होती. काही दिवसांनी ती परत येणार होती. रात्री लपतछपत आम्ही आजोबांच्या घरी आलो. देवळात आनंद चालला होता आणि आम्ही सुतक्यासारखे वनात निघालो होतो. देवाच्या या विशाल भूमीवर एकाच वेळी अनेक प्रयोग सुरू असतात. नवीन घरी आता आम्हाला सवय झाली, परंतु आईच्या तोंडावरची खिन्नता गेली नाही. काही दिवसांनी आजी परत आली. माझी आजी स्वभावाने प्रेमळ होती, पण थोडी हट्टी होती. माझी आई जमेल तेवढं आजीसोबत मिळवून घ्यायची, कारण स्वतःची परिस्थिती ती ओळखून होती. आईच्या मनात माहेरी राहणं फार खपायचं. तिला अपमानास्पद वाटायचं. नवऱ्यासह माहेरी राहणं त्याहून मरण बरं असं तिला वाटायचं. तिचा स्वभाव फार मानी होता. एक दिवस आजी आजोबा देवळात पुराण ऐकायला गेले होते. ओटीवर वडील जमाखर्च लिहित होते. आई ओटीवर गेली आणि म्हणाली, माझ्याच्याने आता इथे राहणं होणार नाही. मी जगावं असं तुम्हाला वाटत असेल तर स्वतंत्र घर बांधा. इथे खाणेपिणे म्हणजे जीवावर येतं. वडील म्हणाले, अगं, आपण आपलंच भात खातो ना, फक्त इथे राहतो. घर बांधणं म्हणजे काय थट्टा आहे? तुम्हा बायकांना काय लागतं सांगायला? पुरुषांच्या अडचणी तुम्हाला काय माहीत? आई संतापून म्हणाली, तुम्हा पुरुषांना स्वाभिमानच नाही मुळे. मग वडील शांतपणे परंतु खिन्नपणे म्हणाले, आम्हाला स्वाभिमान नाही, आम्ही माणसंच नाही. दरिद्री माणसाचा सारी दुनिया अपमान करते, मग बायको का करणार नाही? तू पण अपमान कर, तू पण वाटेल तसं बोल. वडिलांचे शब्द ऐकून आईला रडू आलं. तुमचा अपमान करायचा माझा हेतू नव्हता हो. उगाच काही मनाला लावून घेऊ नका. पण मला इथं खरंच राहावंसं वाटत नाही. मलाही का इथं राहावंसं वाटतं, पण तुला आपली परिस्थिती माहिती आहे ना. कर्ज आहे, पण त्याचं व्याजही देता येत नाही. घर कशाने बांधायचं? कसं तरी गुरांच्या गोठ्यासारखं घर बांधायचं का? त्यात राहणे म्हणजे ही तो अपमानच. वडील आईची समजूत काढत म्हणाले, गुरांचा गोठाही चालेल, पण तो स्वतंत्र असला पाहिजे, आपला असला पाहिजे. अगदी साधं गवतारू झोपडी बांधा,
तिथे राहायला मला अपमान वाटणार नाही, परंतु माहेरच्या माणसांकडे येऊन राहणं नको. माझ्या भावांच्या बायका उद्या जेव्हा येतील तेव्हा त्याही एखादवेळी अपमान करतील. त्यापेक्षा आधीच इथून जावं. मोठ्या कौलारू घरात राहण्यापेक्षा पानांची झोपडीच बरी. अशी झोपडी बांधायला जास्त खर्च येणार नाही. या घ्या माझ्या पाटल्या, आणि पुरत नसतील तर नथही विका. नथ पाटली नसली ना तरी अडत नाही. मला कुणाकडे जायचं आहे? आपली स्वतंत्रता हीच शोभा. कपाळाला कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र एवढंच मला पुष्कळ आहे. स्वतंत्रता गमावून ही नथ या पाटल्या कशाला? असं म्हणून आईने खरंच त्या नथ आणि पाटल्या वडिलांकडे आणून पुढे ठेवल्या. वडील आश्चर्यचकित झाले. तुला इतकं दुःख होत असेल हे माहीत नव्हतं मला. मी लवकरच लहानसं घर बांधतो. वडिलांनी आश्वासन दिलं. आई सांगते, स्वतंत्रता मिळवण्यासाठी दागदागिने फेकून द्यावे. स्वातंत्र्याचा साज, स्वातंत्र्याचा शृंगार हा सर्वांना शोभादायक आणि मौल्यवान असतो. आमच्या वाटणीला आलेल्या लहानशा जागेवर झोपडी बांधायलाच आरंभ झाला. मातीच्या भिंती होत्या, कच्च्या विटा. त्याला कोकणात मापे असे म्हणतात. विटांहून त्याचा आकार थोडासा मोठा असतो. या मापाच्या भिंती उभारल्या. गवताने घर साकारले. घरातील जमीन तयार करण्यात आली. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर नवीन घरात प्रवेश करायचं ठरलं. आईला वाईट वाटत होतं आणि आनंदही होत होता. शेजारी दिरांची मोठमोठे घरे, बंगले होते आणि आपलं लहानसं गवतारू घर असं तिच्या मनात येई. परंतु पुन्हा ती म्हणायची, काही झालं तरी इथे मी स्वतंत्र आहे, मी मालकीण आहे. इथून मला कोणी उठ असं म्हणणार नाही. झोपडीवजा घराची वास्तुशांत करण्यात आली. प्रथम घरात दिवे नेऊन ठेवले, देव नेऊन ठेवले, मग सामान ठेवले. नारळाचं घाटलं केलं आईने. प्रसंग होता तो साजरा केलाच पाहिजे. सारा दिवस गडबडीत गेला. वडील लोकांना सांगत होते, तात्पुरतं घर बांधलं आहे, पुढे मोठं बांधू. पण आई आम्हाला म्हणायची, यांच्या हातून आता मोठं घर केव्हा आणि कुठून बांधले जाणार? मला मोठं घर आता देवाकडे गेल्यावरच मिळणार. परंतु हा मठच माझा स्वर्ग आहे, कारण इथे मी स्वतंत्र आहे. इथे मिंधेपणा नाही. इथे खाल्लेली मीठ भाकर अमृतासारखी लागेल, परंतु परक्यांकडे खाल्लेली बासुंदीपुरी नको. त्या दिवशी रात्री आम्ही अंगणात बसलो होतो. आकाशात तारे चमकत होते. चंद्र केव्हाच मावळला होता. आईला धन्यता वाटत होती. घर लहान होते, परंतु घराच्या पुढे व मागे मोठे अंगण होते. हे अंगण हेच जणू खरे घर. आई म्हणाली, श्याम, तुला हे नवीन घर आवडले ना? मी म्हणाले, हो, छान आहे आपलं घर. गरिबांची घरं अशीच असतात. आपल्या मथुरीचे घर पण असेच आहे. तिला पण आपलं घर आवडेल. माझे शब्द ऐकून आईला वाईट वाटलं. जी मथुरी आपल्याकडे कांडायला येई तिच्या घरासारखं आपलं घर नाही. आईला वाईट वाटलं नाही. ती म्हणाली, होय, मथुरी गरीब आहे, पण मनाने श्रीमंत आहे. आपणही या घरात लहान घरात मनाने मोठी होऊया, मनाने श्रीमंत होऊया. होय, आपण मनाने श्रीमंत होऊ, खरंच होऊ, मी म्हटलं. इतक्यात आकाशातून एक तारा तुटला. आई गंभीर झाली. धाकटा भाऊ म्हणाला, आई, केवढा होता ग हा तारा? आई गंभीरच होती. ती म्हणाली, श्याम, तुझ्या आईच्या जीवनाचा तारा लवकरच तुटेल असं तर नाही सांगत असेल ते वरचे मोठे मोकळे सुंदर आकाश मला तर आता वरती बोलवत नाही ना? मला वर बोलवण्यासाठी तर आता आला नाही ना तो तारा? नाही हं आई, तो हे आपले स्वतंत्र सुंदर घर बघण्यासाठी आला आहे. त्याला आपलं साधं घर, हे स्वतंत्र घर स्वर्गापेक्षाही अधिक आवडलं असेल. यमुनेच्या पाण्यात गोपाळांनी हात धुतल्यावर जे शीतकण पाण्यात पडत ते खाण्यासाठी स्वर्गातील देव येत असत, असे त्या हरिविजय ग्रंथात लिहिले आहे ना. तसंच हे आपलं घर पाहायला हे तारेही येतील, कारण आपल्या घरात प्रेम आहे, तू आहेस. मी म्हटले. माझ्या पाठीवरून वात्सल्याने भरलेला हात फिरवीत आई म्हणाली, श्याम, कोणी रे तुला असं बोलायला शिकवलं? किती गोड आणि सुंदर बोलतोस. खरंच आपले हे साधे सुंदर घर ताऱ्यांनाही आवडेल, साऱ्यांना आवडेल.